चर्चा करतात आणि त्यांच्या हातामध्ये आपण काही कागदपत्रे आपल्याला पाहायला मिळतात। या कागदपत्रांमध्ये आपण पाहतोय की आतापर्यंत मराठा समाजासाठी काय काय केलेलं आहे, त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किती डॉक्युमेंट जे आहेत ते दाखले जे आहेत ते मराठा समाजाला दिलेले आहेत त्याचा तपशील आपल्याला पाहायला मिळतो। त्याचप्रमाणे मागच्या आंदोलनामध्ये जे काही गुन्हे दाखल झालेले होते त्या गुन्ह्यांच्या संदर्भामध्ये काय नेमकी सरकारने भूमिका घेतलेली होती, किती गुन्हे जे आहेत ते मागे घेतले, ज्यांचा मृत्यू झालेला होता त्यांना प्रत्येकी 10 लाख मंजूर केलेले होते, त्या किती केलेले आहेत, आतापर्यंत राज्य सरकारने मराठा आंदोलन असेल किंवा मराठा समाजासाठी काय काय केलेलं आहे याची संपूर्णपणे यादी जी आहे ते शिंदे समिती वाचून दाखवताना आपल्याला पाहायला मिळतात आणि मनोज जरांगे पाटलांना ते समजून सांगताना जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतात। एकूण जर पाहिलं आपण तर जवळपास 7 ते 8 मिनिटांपासून संपूर्णपणे हे पेपर जे आहेत ते वाचून दाखवताना आपल्याला पाहायला मिळतात। स्वतः शिंदे समितीचे अध्यक्ष मला जे काही तुमच्या माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या हातामध्ये डॉक्युमेंट्स आहेत आणि त्यामध्ये आतापर्यंत काय काय नेमकं केलेलं आहे तर सगळा ड्राफ्ट जो आहे तो आपल्याला यामध्ये पाहायला मिळतोय। खरं तर आपण पाहतोय की यामध्ये मराठा आरक्षण मिळावे यासाठी बलिदान दिलेल्या व्यक्तींच्या कुटुंबातील तात्काळ शासकीय नोकरी व 10 लाख रुपये आर्थिक मदत तात्काळ देण्यात यावी अशा प्रकारचा सुद्धा जो मुद्दा होता त्यापैकी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय की सरकारने आतापर्यंत बलिदान दिलेल्या 158 व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाखाप्रमाणे 15 कोटी 80 काही महत्त्वाचं निर्णय जात प्रमाणपत्र देण्याचा कायदा नियम यातील तरतुदी पाहता जातीच्या दाखल्यासाठी व्यक्तीने अर्ज करणे आवश्यक आहे। तसेच कायदा व नियमांमध्ये मान्य केलेले अभिलेख पुरावे सादर करणे आवश्यक आहे। सक्षम अधिकारी पुराव्यांची छाननी करून अर्जदार व्यक्तीस जातीचे दाखले देण्यात येतात। कायद्यात अभिप्रेत केलेली ही प्रक्रिया पाहता जातीचा दाखला हा व्यक्तीला मिळू शकतो। कोणत्याही एका समाजाला सरसकट जातीचा दर्जा देणे अभिप्राय नाही। मंत्रिमंडळाचं असं म्हणणं आहे की एखाद्या समाजाला कुणबी डिक्लेअर करता येणार नाही।